नमस्कार. बुलकमध्ये एका पुस्तकाची ओळख करून देते. मी माधुरी शानभाग. ही एक कादंबरी आहे आणि त्या कादंबरीचं नाव आहे इन्शाल्ला. अभिराम भडकमकर या तरुण लेखकाची ही नवी कादंबरी. आसपास जे घडत असते त्यावर म्हणजे एकूणच वर्तमान काळात मराठीत तुलनेनं फार कमी कादंबऱ्या लिहिल्या जातात. त्यामुळे ही कादंबरी वाचण्यामध्ये उत्सुकता होती. ती वाचून आपण एका वेगळ्या अर्थाने विचारात पडतो. याच लेखकाची आधीची एक टीव्ही मालिकातून काम करणाऱ्या कलाकारांचं जीवन चितारणारी ॲट एनी कॉस्ट ही कादंबरी ही अगदी वास्तवाचे दर्शन घडवणारी होती. या कादंबरीने त्यापेक्षा अधिक उंची गाठलेली आहे हे खात्रीनं सांगता येतं, कारण विषय संवेदनशील असूनही अगदी संयमाने आणि तटस्थपणे लेखकाने हाताळलेला आहे. कोल्हापुरात एका लहानशा वस्तीत रहीमनगरमध्ये घडणाऱ्या घटना एका मोठ्या पटावर म्हणजे सर्वच शहरात, महानगरात आणि पर्यायाने देशात घडत असतील का? तसे असेल तर ते चांगलेच आहे या विचाराशी वाचकाला नेऊन सोडण्यात लेखक चांगलाच यशस्वी झालेला आहे. मुख्य म्हणजे कोणत्या एका विचाराची बांधिलकी न मानता लहान लहान घटनातून कादंबरी पुढे सरकत जाते आणि एका सकारात्मक नोटवर थांबते. तसे यामध्ये कोलाज पद्धतीने अनेक तुकडे समोर येतात आणि शेवटी एक संपूर्ण आशावादी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. एक लग्न चालू असताना काहीतरी ताण असलेला जाणवतो आणि लग्न लागल्या लागल्या पोलीस येतात आणि रहीमनगरमधल्या काही तरुण मुलांना अतिरेकी कारवायामध्ये सामील झाल्याच्या आरोपावरून सरळ उचलून घेऊन जातात. सर्व हातावर पोट असलेली घरे. कादंबरीची नायिकाच म्हणावी लागेल अशी जमीला नावाची एक स्त्री आपल्या जुनैद नावाच्या तरुण मुलाची वाट बघत झोपली आहे. सकाळपर्यंत जुनैद परतत नाही. तो नाहीसाच होतो. नवऱ्याने टाकलेल्या जमीलाने त्याला अगदी चांगले वाढवलेले आहे. हा मुलगा अतिरेक्यांना सामील होणं शक्यच नाही याबद्दल तिला ठाम विश्वास आहे. तो शिकून चांगल्या नोकरीला लागेल आणि सुखाचे दिवस येतील या एकमेव आशेवरती जगते आहे. वाचलेल्या पुस्तकातील चांगल्या ओळी वहीत लिहून ठेवणारा जुनैद तसा नसेल असे वाचकांनाही बराच काळपर्यंत वाटत राहते. मग खरी कादंबरी सुरू होते. लगेच वस्तीतील पुढारी येऊन पोलिसांवर मोर्चा नेतात. मीडिया त्यांचे काम करतो. राजकीय पुढारी येऊन भेटून जातो. हा कायदा इतका कडक आहे पण मी मुलांना सोडवून आणेन असे भरघोस आश्वासन वकील देतो. पण कोर्टात उभे राहताना त्यातला एक अनोळखी बेदरकार मुलगा सर्वांना अस्वस्थ करतो. पोलीस पुरावा देतात आणि मुलांना पोलीस कोठडीत टाकले जाते. हे सारे घडताना वाचकांसमोर अलीकडच्या काही दिवसातल्या घटना जणू जिवंत होऊन समोर येतात. या वस्तीत या निमित्ताने झुल्फी हा MA करणारा तरुण येतो. फतेह नावाची पुरोगामी मुसलमान तरुणांची संघटना आहे. तिचा स्थापनकर्ता रफिक हा बुद्धिमान नेता हा जुल्फीचा आदर्श आहे. त्यालाही आपल्या नेत्याच्या म्हणजे रफिक भाईंच्या मार्गाने समाजात परिवर्तन घडवायचे आहे, तेही शिक्षण आणि सुधारणा यांच्या सहाय्याने. रफिक भाई हे पात्र सरळ सरळ हमीद दलवाईंच्यावर बेतलेले आहे. आधी जुल्फी इज्तेमाच्या सहाय्यानं अनेक जागी जाऊन धर्माचे काम कसे चालते ते पाहून घेतो. आपल्याला धर्म नीट समजला नाही तर इतरांना आपण त्याबद्दल काय सांगणार? त्यातील काही भाग त्याला पटत नाही. परतल्यावर निश्चयाने तो आपल्या कामात स्वतःला झोकून देतो. मग मात्र वेगवान घटना घडत जातात. साध्या संभाषणातून कथानक पुढे सरकत जाते. राजकीय नेते फक्त आश्वासन देत आपली मतपेढी म्हणून या वस्तीकडे बघतात. बांगीचाचा हा मौलवी त्या मानाने मवाळ आहे, पण काही कट्टर नेते त्याला गुंडाळून वस्तीला सतत धाकात ठेवून आपले वर्चस्व जरासुद्धा कमी होऊ देत नाही. कुराण हा अंतिम शब्द मानून त्याप्रमाणे आचरण केले तर कयामतच्या दिवशी अल्लाह जन्नत देईल हे ते वस्तीतल्या अशिक्षित तरुणांवर सतत ठसवत राहतात. त्यात स्त्रीला अगदी कसपटासमान नेकणे, त्यांनी बुरखा पाळणे, 5 वेळा नमाज पढणे वगैरे कडक नियम कसे हुशारीने लादून आपले वर्चस्व वस्तीवर राहील याची सतत काळजी ते घेत असतात. काही हिंदू तरुणांच्या संघटना आहेत. त्यांना या लोकांनी आपल्या मागे यावे असे वाटणारे काही तरुण आहेत, तर काही आपण फारच उदार आहोत आणि त्यामुळे कसे नुकसान होते याबद्दल तावातावाने बोलणारे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. काही मध्यममार्गी आहेत.
त्यात ब्राह्मणांना नावे ठेवणारे वेगवेगळ्या विचारधारांचे काही आहेत आणि ते चर्चा वाद घालत अनेक उपक्रम राबवत असतात. एकमेकांविरुद्ध मोर्चे काढत तावातावाने वाद घालत असतात. जुल्फी हा कादंबरीचा नायक मात्र जमिलाची चौकशी करायला जातो आणि ती याच्यामध्ये जुनैदला शोधते. त्याला हे कळते आणि तिला जुनैद परतेल असा धीर देता देता तो तिच्या मायेमध्ये गुरफटून जातो. एक छान नाते त्यांच्यामध्ये आकाराला येते. तो जुनैदच्या वह्या चाळतो तेव्हा त्याला जुनैद किती संवेदनशील तरुण आहे हे कळते. काहीतरी चुकले आहे असे त्याला वाटत असते. काळ जातो आणि जुनैद परतत नाही तेव्हा त्याच्या मनात संशय उभा राहतो. पण जमिलाचा विश्वास पुरावा नसताना अकारण तोडावा असे त्याला वाटत नाही. वस्तीतल्या चहाची आणि छुटपुट खाण्याची टपरी चालवणारा कय्यूम, मुमताज ही पकडून नेलेल्या तरुणाची बहीण, हातावर पोट असलेले, कुराण, नमाज आदीवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे तरुण परिस्थितीशी दोन हात करत एक एक दिवस काढत आहेत. वस्तीत तशी चांगलीच एकी आहे. एकमेकांना मदत करायची वृत्ती तर वाखाणण्याजोगी आहे. अनेक लहान प्रसंगातून हा शेजार धर्म जाणवत असतो. जुनैद परत येत नाही. पोलीस केस करण्यासाठी जमिलाला विचारणा होते तेव्हा ती खोट्या तक्रारीसाठी तुमच्यासोबत येणार नाही याबद्दल ठाम राहते. कय्यूम, मुमताज, फातिमा, जैतून, अंजुम, अशरफ मिया यासारखी अनेक सामान्य माणसे तिथे कष्ट करून आपापले पोट भरतात. त्या सर्वांमध्ये माणुसकी आहे. कुणाकडे संकट आले तर सर्व एकमेकांसाठी धावतात. गरिबीमुळे लवकर कमवावे लागणे ही मजबुरी आहे. शिक्षण नसल्याने मुल्ला मौलवी सांगतात आणि कुराणात आहे तेच खरे असे मानतात. त्यातील प्रत्येकाची एक एक स्वतंत्र जीवन कहाणी आहे, संघर्ष आहे. त्यातून त्यांनी बाहेर यावे असे जुल्फीला वाटते. त्यासाठी त्यांनी विचार करायला हवा. आपले कसे अन किती अन कुणाकुणाकडून शोषण होते आहे हे त्यांना समजावे यासाठी जुल्फी प्रयत्न करत राहतो. यातील फक्त एक कहाणी इथे सांगते. मुमताजचे लग्न झाले आहे आणि नवरा काहीच काम करत नाही. फक्त रिकामटेकड्या लोकांसोबत पत्ते खेळतो. सासूरवाडीला येऊन तो राहिला आहे. तिच्या अब्बूंना कमावत्या मुलाला पोलिसांनी अतिरेकी कारवायामध्ये सामील आहे म्हणून पकडले याचा धक्का बसलाय आणि ते नुसते बसून असतात. मायलेकी दिवसभर राबून सर्वांचे पोट भरतात. नवऱ्याकडून लहान सहान अपमान सहन करत असतात. पण तो नवरा आहे म्हणून तिला त्याचे सारे करावेच लागते. अशी प्रत्येकाची कहाणी आहे. जमिलाच्या नवऱ्याने तिला मुलगा झाल्यावर दुसरी औरत गाठली आहे आणि हिला पोटकी वगैरे काही न देता टाकून दिले. तिने कारखान्यात काम करून त्याला खूप चांगले वाढवले आहे. तिला खात्री आहे की जुनैद अतिरेक्यांना अजिबात सामील नाही. तो सुखरूप परत येणार आहे. तिला नीना गोखले नावाची हिंदू वकील तरुणी आपल्याला सोडवेल असा विश्वास वाटतो. ही नीना खटोडिया गोखले स्वतंत्र राहते आहे. मारवाडी असलेल्या सासरकडून आणि आईवडिलांकडूनही तिला संपत्तीत आपला वाटा मिळालेला आहे. असे अनेक विरोधाभास या कथानकात आहेत. छोटी साधी सरळ कष्टकरी माणसे आणि त्यांचे अनेक स्तरावर होणारे शोषण. अतिरेकी कायदे कडक असल्याने 4 दिवस आरडाओरडा होतो आणि लोकांना मग चघळायला दुसरा उद्योग मिळतो. जुल्फी हळूहळू वस्तीत येत राहतो. या तरुणांना फक्त आरसा दाखवत राहतो. विचार करायला प्रवृत्त करतो. फतेहचे लोक येऊन त्यांच्याशी चर्चा करतात. पुरोगामी विचार ऐकवतात. जमिलाचे घर हा त्या वस्तीत जमायचा अड्डा बनतो. ती प्रेमाने त्यांना चहा करून देते. सारे ऐकत राहते. मुलाचा शोध तर ती घेतेच आहे. हळूहळू प्रत्येकजण कसा बदलत जातो. मग वस्तीवर पकड ठेवणारे कसे त्याला विरोध करतात. कुराणाच्या विरोधी आहे असे सांगून त्यांना दाबायचा प्रयत्न करतात. हेही छोट्या छोट्या तपशिलातून वाचकांना कळत जाते. लहान लहान उपक्रम राबवून जुल्फी या तरुणांचा विश्वास मिळवतो. नसीमा नावाची कॉलेजातील एक प्राध्यापक बाहेर राहणारी त्याला मदत करते. पण तिच्या घरीही वेगळ्या पातळीवर शोषण होते आहे. शिकलेल्या लोकांच्या एका गटाचे कामही याच्यामध्ये आहे. एक खतना नावाचा विधी त्याच्यात वर्णलेला आहे. त्याचे तपशील आणि त्यावरचे विवेचन सुद्धा अनेकांना विचारात पाडते. एक साखरपुडा होणार असतो आणि तो थांबतो. ती कोवळी मुलगी जुल्फीच्या पडवीत येऊ लागते. पुन्हा शाळेत जाऊ लागते. एक कय्यूमची कहाणी आहे. त्याला फतेहच्या एका अनवर नावाच्या कार्यकर्त्याने आपली नसबंदी केल्यामुळे बायकोचे मुले होणे थांबले. आता मुलीला शिकवून चांगले आयुष्य देणार असे तो सर्व नीट समजावून सांगताच कय्यूमलाही वाटतं वर्षावर्षाला मुले होऊन आपल्या आसपासच्या अनेक जणी किती लवकर म्हाताऱ्या होतात, सतत कष्ट उपसत राहतात ते तो उघड्या डोळ्याने पाहतो आहे. तोही जुल्फीला सांगतो की मला 2 मुलं आहेत, मला तर नसबंदी करायची आहे. पण कय्यूमच्या घरातले सगळे ते कुराण विरोधी आहे म्हणून विरोध करतात.
अल्ला सगळ्यांची काळजी घेतो असं बांगी चाचाही येऊन सांगतो. अगदी बायको सासरचे सारेजण त्याला विरोध करतात. वस्तीतले पुढारी तर तू कुराणाच्या बाहेर जातोयस असं सांगतात. एकाने केले तर मग हळूहळू सगळेच तसे करतील, आपला वचक उणावेल. शेवटी हे सगळं असह्य होतं आणि शेवटच्या क्षणी कय्यूम पाय मागे घेतो. जुल्फी त्याला समजून घेतो आणि नंतर कधीतरी पाहू असे पाठीवर थाप मारत भावीकडे म्हणतो, कय्यूमचे तुमच्यावर प्रेम आहे, तुमचा त्रास वाचावा असे त्याला वाटते. आणि मग तिच्याकडे तो चहा मागतो. रंकाळा तळ्याजवळचा नंदी 2 गहू पुढे सरकतो आणि मग 1 गहू मागे येतो हे त्याने समजून घेतलेले आहे. सामाजिक सुधारणा होताना तसेच होईल, पण चिकाटी हवी. लोक विचार करू लागले तरी पुरेसे आहे. रफिक सर त्याला एका पुरोगामी मुस्लिम संघटनेच्या परिषदेला पाठवतात. तिथं त्याला आणखी नवी दृष्टी मिळते. सर्वांना शिक्षण मिळायला हवे, विचार करता यायला हवा, मेंढराची वृत्ती टाकायला हवी. अनेक लहान सहान घडणाऱ्या घटनातून शिकत असलेले तरुण स्त्री पुरुष आपल्या जीवनात इतक्या त्रुटी का आहेत, इतकं दुःख का आहे, यावर ते विचार करू लागलेत हे वाचकाला छोट्या छोट्या घटनातून कळते. बरेच दिवस उलटले तरी पकडून नेलेली मुले सुटत नाही. त्यांना निदान पाहायला तरी मिळावे अशी जुल्फीच्या मदतीने सोय होते. मुमताज मग भावासाठी हळूहळू ताठ उभी राहते, इतकी की नवऱ्याला म्हणते, हिम्मत असेल तर मला तलाक दे. सर्वांसमोर अगदी ठणकावून सांगते. जमीला ही हळूहळू बदलत चालली आहे. एका भेटीत रफिक बाई तिच्याशी अगदी बहिणीचं नातं जोडतात आणि तिला स्पष्ट समजावून सांगतात. जुनैदला कळलेही नसेल की तो कसा यात गुंतला गेला. तरुणांना सर्व प्रकारची आमिषे कशी दाखवली जातात, त्यांना जाळत ओढले जाते, हे अल्लाचे काम आहे असे पटवले जाते. तिला हळूहळू उमज पडते आणि ती शॉकमध्ये जाते. सारे तिची शुश्रूषा करतात, पैसे उभे करतात. तिच्या मालकाला भेटून जुल्फी त्याला समजावतो आणि पुन्हा कामावर घ्यायला लावतो. जमीला त्या धक्क्यातून बाहेर येते आणि मग रोज कुराण वाचते. ती आता अगदी शांत झाली आहे. तिचं कुराण ऐकायला वस्तीतल्या अनेक जणी येतात. त्यातल्या कथा ती अगदी रंगवून सांगते आणि हळूहळू आणखी बदलत जाते. खऱ्या अर्थानं धर्म समजावून घ्यायची तिची ही प्रोसेस वाचकालाही गुंतवून ठेवते. जुल्फीची तर ती आणखी गुंतत जाते. आता तिचे घर यांचा अड्डा झालाय. तिथं त्याने एक संगणक आणून ठेवलाय. वस्तीतील मुलं त्यावर काही बाही शिकतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून सरकत कादंबरी शेवटाकडे येते. दरम्यान रफिक भाई आजारी पडतात, पण सरकारी व आमदाराची मदत नाकारतात आणि देवाघरी जातात. सारे मुसलमान त्यांना काफीर समजत आहेत. आपल्या मृत्यूनंतर झगडा नको म्हणून त्यांनी आपला देह वैद्यकीय कॉलेजला दान दिलेला आहे. असे अनेक प्रसंग घडतात वस्तीत आणि वस्तीबाहेर. वस्तीमध्ये बाहेरचा पैसा कसा येतो, तो कसा वाटला जातो आणि हळूहळू आपल्या धर्माचीतली कट्टर मतं इतरांवर कशी लादली जातात याचंही अनेकदा वर्णन केलेलं आहे. आणि असेच घडत पुढे जात कादंबरी शेवटाकडे येते. कोल्हापुरात साहित्य संमेलन होणार आहे. त्याचेही राजकारण अनुषंगानं येतं. त्यात जुल्फी आपला चित्ररथ ठेवणार आहे. त्याने अनेक शाळा कॉलेजातल्या आणि अर्थात वस्तीतील मुसलमान मुलांना एकत्र केले. जमिलाच्या पडवीत सारी तयारी चालली आहे. रफिकभाईंचा कटआउट अन काही मोजक्या विचारवंत साहित्यिकाचे बोल लिहिलेले फलक, काही छान घोषणा एक एक हळूहळू आकाराला येऊ लागते. त्यात साहित्य संमेलनात एक परिसंवाद आहे, त्यातही तो बोलणार आहे. मग वस्तीतली सारी एकदिलानं त्याच्या पाठीशी उभी राहतात. नदीम म्हणजे वस्तीतली जुन्या विचारांना कवडून बसलेला तरुण आणि त्याचे साथी अस्वस्थ होतात. ही मुले विचार करू लागली, यातला धोका त्यांना कळला तर ते आपल्यासाठी कठीण जाईल असं विचार ते करतात आणि त्याचा चित्ररथ उधळून टाकायचा असं ठरवतात. रफिकच्या मागे जमीलासह सारी वस्ती उभी राहते आणि चित्ररथ वस्तीबाहेर जाणारच असा निर्धार करते. कुराणातल्या एका बद्रच्या जिहादचा संदर्भ देत जमीला सर्वांना समजावते. चित्ररथ वस्तीच्या दाराशी अडवला जातो आणि तिथे बोलाचाली होते. रथ उलटवला जातो. यात जुल्फी जखमी होतो. रक्त वाहत असलेले त्याचे डोके मांडीवर घेऊन बदललेली कुराणाचा खरा अर्थ समजलेली जमीला त्याला पाणी पाजते. तो उठून उभा राहतो. पुन्हा चित्ररथ उभा करतात आणि पुढे जातात आणि मग घोषणा ऐकू येतात, हम जिहादी, शांती के, अमन के, इंशाल्ला इंशाल्ला. या घोषणेवर अन बांगी चाचाच्या अल्लाहू अकबरवर कादंबरी संपते. अलीकडे घडलेल्या अनेक सत्य घटनांचा संदर्भ आणि काल्पनिकता याचे मिश्रण ही नीट जमलेलं आहे. या पुस्तकातील लोकभाषा हा त्याचा महत्त्वाचा गुण आहे.
साधे संवादही खूप काही सांगून जातात. छोटी छोटी वाक्य महत्त्वाची वाटतात. जमीला एका ठिकाणी म्हणते, माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोने 3 वेळा तलाक ऐकल्यावर रॉकेल अंगावर ओतून काडी लावली. मी मात्र जुनैदसाठी झगडत जिवंत राहिले. मरना आसान है, जीना मुश्किल. तसंच अनवर चहापाण्याचे पैसे जुल्फीला देतो तेव्हा तो म्हणतो, काय सांगू, मी इथं काम करायला लागल्यापासून कुणी ना कुणी पैसे देतच. त्यावर अनवर म्हणतो, या भूमीतले लोक गरीब आहेत पण देश श्रीमंत आहे. चांगल्या कामाला इथं पैसा कधीच कमी पडत नाही. आपल्या साऱ्याचे मूळ इथलेच आहे. हे अशा अनेक प्रसंगांना अधोरेखित होते. पात्रे त्यांचे एकमेकांशी असलेले बरे वाईट नाते, स्वार्थ, शोषण हे सारे बोलीभाषेत संवादातून वाचकाला अधिक भिडतं. वाचकाला विचारात पाडणारी ही कादंबरी आहे. समस्यांकडे सकारात्मक नजरेने पाहून त्या सोडवता येतात. विकासाला पर्याय नाही हे उमजले तर आतून बदल घडतात आणि मग आसपास बदल घडतात. असे अनेक विचार यातून मिळतात. एक उत्तम जमलेली कादंबरी वाचल्याचा आनंद वाचकाला मिळतो. मुठभरांचा वाढता कट्टरवाद अन मागून फरफटत चाललेली अशिक्षित किंबहुना शिकू न दिलेली सामान्य जनता हे चित्रही अस्वस्थ करणारे आहे. त्यानिमित्ताने मनात 1-2 शंका येतात. त्या म्हणजे नंदी जेव्हा अर्धा गहू मागे सरकतो तेव्हा आपल्यासोबत अनेकांना फरफटत नेतो आणि एकूणच समाजाचे खूप नुकसान करतो. तसंच मला वाटतं की आंब्याच्या अडीत एक जरी आंबा सडला तरी त्याच्यामध्ये अनेकांना सडवण्याची शक्ती उत्पन्न होते. हे वास्तव अनेकदा सामाजिक जीवनात अनुभवाला आलेलं आहे. राजहंसची उत्तम निर्मिती मूल्य आहेतच, पण मुखपृष्ठाचा खास उल्लेख करेन. खूप काळोख असलेल्या बंदिस्त जागेतून एका उंचावरच्या झरोक्यातील आकाशाकडे पाहत असलेला तरुण, त्यातही त्याचा पांढरा शर्ट आणि चेहऱ्यावर पडलेला प्रकाश हे मुखपृष्ठ बरंच काही सांगून जातं. इन्शाल्लाह ही कादंबरी प्रत्येकानं वाचावी असं मी मुद्दाम सांगेन. कादंबरीचे लेखक अभिराम भडकमकर, प्रकाशक राजहंस प्रकाशन पुणे, पृष्ठे 320 आणि किंमत 350. नेहमीप्रमाणे मुलकच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार की मला ह्या पुस्तक परिचय करायला दिला आणि नेहमीप्रमाणे सुधीर जोगळेकर यांच्या उत्तम संकलनाबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद.